नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल अगदी अलीकडे कदाचित 8-10 दिवसापूर्वी कधीतरी मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती म्हणून आरती साठे नावाच्या एका महिलेची निवड झाल्यानंतर जी काय अक्कल पाजळली गेली अनेकांकडून, त्यामध्ये शरद पवारांचे लाडके नातू रोहित पवार यांनी जे काय अकलेचे तारे तोडले होते, त्यामुळे मला संताप अनावर झाला होता. आणि नाकाचा शेंबूड पुसायला शिका अशा शेलक्या भाषेमध्ये मी शीर्षकासकट व्हिडिओ केला होता. आणि मला खरंच राग आला, खरंच राग आला होता. आणि माझ्या मनातल्या ज्या भावना होत्या त्या जर पवार कुटुंबातल्या कोणालाही कळल्या असतील तर त्याचं नाव अजितदादा पवार आहे. वास्तविक अशा प्रकारची प्रतिक्रिया उमटली तर घरातल्या सगळ्यात वडीलधाऱ्या म्हणजे शरद पवारांसारख्या व्यक्तीने रोहितच्या आजोबांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे होती. आणि जमलंच तर बोलवून 2-4 कानफटीत वाजवायला पाहिजे होत्या. गधड्या, तुला आमदार केला तो नसलेली अक्कल बरळण्यासाठी नाही, किंवा गेला बाजार ज्या लाडक्या आत्या आहेत रोहितच्या, सुप्रिया सुळे, यांनी तरी रोहित पवारला बोलवून रोजच्या रोज बोललंच पाहिजे असं नाही, हे 4 शहाणपणाचे शब्द ऐकवायला हरकत नव्हती. पण जेव्हा घरातलीच माणसं आपल्या घरातलं शेफारलेलं पोर असतं त्याचं कौतुक करतात आणि कौतुक 4 जणांना सांगतात, 4 चौघात त्याला निवडणुकीसाठी उभा करतात, तेव्हा त्या कार्ट्याने आपल्या अंगात नसलेले गुण उधळायला सुरुवात केली तर नवल मानण्याचं काही कारण नाही. तेव्हा रोहित पवार ही शरद पवारांची देण आहे, समाजाला भेट आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि कोणीतरी त्याचे कान टोचायला पाहिजे होते. जाहीररित्या खाजगीत करायला हरकत नाही, पण जगातल्या प्रत्येक घटनेवर म्हणजे अगदी तिकडे ट्रम्प काय बोलला, युक्रेनचं युद्ध होणार की नाही, नेत्यानाहूचं काय, या सगळ्या गोष्टीबद्दल बोलण्या इतकं ज्ञान तुम्हाला मिळालं कधी? कधीतरी जगात काय घडतंय त्याच्यावरची पुस्तकं वाचा, त्याच्यावरचे अभ्यासपूर्ण लेख वाचा, पण त्याची गरजच नाही. ही राहुल गांधींची जनरेशन आहे. रोजच्या रोज समोर कॅमेरा आणि माईक आला की आपली अक्कल पाजळायची. समोर तर शेंबूड पुशेच असतात, आपण थुंकू ते झेलायला तयार असतात. अशी जेव्हा परिस्थिती असते त्यातून मग रोहित पवार सारखे गुण उधळणारी माणसं, मुक्ताफळ उधळणारी माणसं राजकारणात पुढे येत असतात. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की जे शेंबूड पुसायला शिका असं मी म्हटलं होतं, त्याची दखल निदान कोणतरी पवार कुटुंबातल्या एका जबाबदार व्यक्तीने घेतली असेल तर तो पवार असला तरी त्याचं कौतुक केलं पाहिजे. या प्रामाणिक भावनेतून हा आजचा व्हिडिओ मी करतोय. कारण अजितदादा पवार यांनी जाहीररित्या हे जे काय रोजच्या रोज अक्कल पाजळणं चालू आहे त्यासाठी रोहित पवारचे कान उपटलेले. कारण गंमत अशी असते ना की ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यांच्या दारात शी करायला जाणाऱ्या आपल्या पोराचं पाठलाखण करता, तेव्हा ते तुमच्याही उंबरठ्यात आणि तुमच्याही कपड्यामध्ये घाण करायला मागे पुढे बघत नाही. आणि तेच नेमकं अजितदादांच्या वाट्याला आलेलं आहे. कुठचा तरी एक समारंभ होता, आता मला कुठचा व्हिडिओ बघितला आठवत नाही, पण त्या समारंभामध्ये आपल्याच काकाला, जो उपमुख्यमंत्री आहे, दीर्घकाळ उपमुख्यमंत्री आहे आणि जवळजवळ 34 वर्ष राजकारणामध्ये पाय रोवून उभा आहे, अशा अजितदादांना सुद्धा 4 शहाणपणाचे शब्द ऐकवण्याचं धाडस या पुतण्याने केलं, ज्याचं नाव रोहित पवार आहे. मध्यंतरीच्या
2-3 वर्षामध्ये राजकारणात पवार कुटुंबामध्ये जी दुफडी माजली, त्याचा उल्लेख आत्ता करण्याची गरज नाहीये. पण त्यामुळे रोहित पवार हे विरोधी पक्षात आहेत आणि जो काय बोल्या त्यांच्यासारख्या नातवांचं कौतुक करताना शरद पवारांनी आपल्या पक्षाचा आणि गटाचा बोऱ्या वाजवलेला आहे. त्यातून बचावलेले जे 10 आमदार आहेत पवारांचे, त्यापैकी हा एक आहे. त्याने एका कुठच्या जाहीर समारंभामध्ये अजितदादांना गावकी सांभाळता भावकी पण सांभाळा असे शहाणपणाचे बोल ऐकवण्याचा प्रयत्न केला आणि अजितदादांनी किंचितही उधारी न ठेवता त्याच मंचावरून अगदी बिन पाण्याने हजामत केली रोहित पवार यांची. हे मी अगत्याने काय सांगतो, अजितदादांचं मला ह्या बाबतीत कौतुक आहे की अजितदादा फटकळ आहेत, अजितदादा काय म्हणतात ते तोंडावर बोलणारे आहेत, हे नेहमी होतं. पण मला आठवतं 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला बारामतीमध्ये अशाच प्रकारे त्या मुलीचं नाव मला आठवत नाही, सुप्रिया सुळेंच्या युवती काँग्रेसच्या काय ते सुलक्षणा किंवा असं काय ते सक्षणा सलगर नावाच्या मुलीने तो दिल्लीतला वटाणा मुंबईतला फुटाणा अशी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची गलिच्छ भाषेमध्ये निंदा नालस्ती केली होती. टीका करायला हरकत नाही, पण अपमानास्पद शब्द वापरायचे, निंदा नालस्ती करायची आणि त्याला टीका म्हणायची, मतभिन्नता म्हणायची. याला जो शरद पवारांचा आशीर्वाद मिळालाय त्याच प्रॉडक्ट म्हणून आपल्याला रोहित पवार यांच्याकडे बघायला लागेल. आता ते कधी आजोबांच्याही मांडीवर शी करतात याची मला प्रतीक्षा आहे. असो, पण मला आठवतं की सक्षणा सलगर यांनी जी काय आगाऊपणा केला आणि ती बोलत होती तेव्हा बाजूला बसलेल्या सुप्रिया ताईंना पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याबद्दल असे शब्द वापरायचे का आणि ते योग्य आहे का असं तिथल्या तिथे त्या मंचावरच सुप्रिया ताईंना अजितदादांनी ऐकवलं होतं. आणि सुप्रियाताईंनी अशीच भाषा ग्रामीण भागात चालते अशी सारवासारव केली होती. नंतर जेव्हा आपलं भाषण होतं तेव्हा अजितदादांनी हा किस्सा सुप्रियाताईंनी सुद्धा पाठराखण केली असं सांगत सक्षणा सलगरला 4 खडे बोल त्याच मंचावरून ऐकवले होते आणि सुप्रियाला सुद्धा ऐकवले होते. ग्रामीण भागात चालत असेल, पण साहेब बसले म्हणजे शरद पवार पण मंचावर असताना पंतप्रधानांची आणि मुख्यमंत्र्यांची अशी शेलक्या भाषेमध्ये टवाळी करणं योग्य नाही, हे बोलण्याचं धाडस अजितदादांनी केलेलं होतं. मला वाटतं 2019च्या निवडणुकीतला बारामतीची जी शेवटची सभा होती सुप्रियाताईंच्या प्रचाराची आणि त्यामुळे अजितदादांचं मला कौतुक आहे. मी त्याचा संदर्भ अनेकदा देत असतो, त्यांचे टीकाही करतो त्यांच्यावर. पण एक गोष्ट आहे की अजितदादा जितके फटकळ आहेत तेवढे नेमके जखमेवर बोट ठेवणारे सुद्धा आहेत. आणि म्हणून गावकी सांभाळता तर भावकी सांभाळायला पाहिजे म्हटल्यावर जो काय शालजोडीतला हाणलेला आहे आपल्या पुतण्याला, भावकी सांभाळली नसती तर पोस्टल मतांच्या बळावर निवडून आला नसताच, हे त्याच मंचावरून अजितदादांनी रोहितला ऐकवलं आणि ते महत्वाचं होतं. खरोखरच भावकी सांभाळली नसती तर रोहितला सुद्धा त्या 10 आमदारात स्थान मिळालं नसतं. आणि ही आजची गोष्ट नाही की या मंचावर अजितदादा बोलले म्हणून. मला आठवतं निवडणुका संपल्यानंतरचा एक प्रसंग आहे विधानसभेच्या आवारातला किंवा कुठला. मी तिकडे फिरकलो नाही म्हणून निवडून आलास, हे अजितदादांनी निवडणुकीनंतर पहिल्यांदा समोर रोहित आला तेव्हा सरळ सरळ 4 चौघात बोललेले आहेत अजितदादा. आणि तेच आज त्यांनी अगदी कान पिळून सांगितलेलं आहे की गावकी सोड भावकीत होतो म्हणून आलो नाही. आणि खरंच अजितदादांनी जर एक फेरी मारली असती रोहितच्या मतदारसंघात तर बोलती बंद झाली असती.
पण मुद्दा असा असतो की हे जे काय आगाऊपणा चालतो, या आगाऊपणाला कुठेतरी लिमिट लावलं पाहिजे. हे पण त्यांनी लक्षात घेतलं तर बरं आहे, पण सांगणार कोण असा प्रश्न असतो या लोकांना. औट घटकेचे आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे रोहित पवार सारखे जे लोक आजकालच्या राजकारणात आलेले आहेत, मला वाटतं त्यावेळेला सुद्धा आधीच्या टर्म मध्ये जेव्हा प्रणिती शिंदे या आमदार होत्या, त्यांनी सुद्धा असंच काहीतरी कान पिचक्या दिलेल्या होत्या. अर्थात प्रणिती शिंदे काय फार मोठ्या नाहीत, त्यांनी आपलं अलीकडेच आपले गुण उधळलेले आहेत, त्यांच्यावर मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे. पण ही जी पिढी आलेली आहे, कसलाही अभ्यास न करता आपण त्या पदावर आलोय, म्हणून आपण महान झालो, म्हणून जगातल्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया आणि वक्तव्य करण्यापर्यंत शहाणे झालो, अशा थाटात जी माणसं वावरत असतात, समोर बोलणार नाहीत कोणी, पण पाठीमागे बळल्यावर म्हणतील हे काय येडं झालं असं म्हणतील. माझं वय इतकं झालेलं आहे, मलाही माहितीये, माझ्याही मुलीला मी लहानपणापासून वाढवलेली आहे, आज ती शासनामध्ये मोठी अधिकारी आहे. पण जेव्हा लहानपणी तिच्याशी मी जे बोलत होतो ते शहाणपण आज त्याला शिकवत नाही, तिला शिकवत नाही. किंवा पुढच्या पिढीतल्याही पत्रकारांना मी सांभाळून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण ती मुलं राहिलेली नसतात, ती मोठी झालेली असतात. पण वयाने मोठं व्हायचं आणि बुद्धीने बाल राहायचं, ही जी काय मानसिकता हल्लीच्या अनेक बुद्धिजीवी पत्रकार आणि राजकारण्यांमध्ये आलेली आहे, त्याला वेळच्या वेळी कानफटलंच पाहिजे. आणि अजितदादा त्यांच्या समोर येणाऱ्या पत्रकारांसकट अशा राजकारण्यांनाही वेळच्या वेळी कानफटतात, हे चांगलं आहे. हे अनेकांनी केलं पाहिजे, अनेकांनी केलं पाहिजे. कधी कधी मला वाटतं फडणवीस किंवा एकनाथ शिंदे पण बोलतात. संजय राऊतने असं म्हटले, अरे काय कुठला प्रश्न विचारता. म्हणजे संजय राऊतने शी केली हे तुम्हाला बासुंदी वाटत असेल, पण जग त्याला बासुंदी म्हणत नाही, त्याला विष्ठा म्हणतात. एवढं तरी पत्रकारांना कळत नाही. त्यांना वेळच्या वेळी थप्पड मारणं आवश्यक असतं. आणि मग ते अजितदादा असतील किंवा आणखीन कोण असतील, एकनाथ शिंदे वगैरे बोलत असतील, तर त्यांची पाठ थोपटली पाहिजे. आणि म्हणून, कारण अन्यथा असं होतं ना मित्रांनो, की असलं बडबडायला मिळालं आणि ते चालून गेलं, खपून गेलं, की लहान मुलं शेफारतात. तशी यांची अवस्था होते. सार्वजनिक जीवनाचा स्तर जो घसरलेला आहे. अजितदादांनी फार सुंदर सांगितलं की 8-9 वेळा मी निवडून आलोय, पण पहिल्या 3-4 निवडणुका जिंकल्यानंतर आम्हाला भाषणाची संधी सुद्धा मिळत नव्हती. आणि आजची गोष्ट नाही, अजितदादांनी जे नाराजी व्यक्त केली की 2004 मध्ये जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यामध्ये राष्ट्रवादीचे 1 का 2 आमदार जास्त होते, तेव्हा मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळायला पाहिजे होतं. ही जी तक्रार अजितदादांनी केली होती वारंवार 2 वर्षापूर्वी, तेव्हा ते एक गोष्ट सांगत होते, पण आम्ही तेव्हा छोटे होतो. जे ज्येष्ठ होते, छगन भुजबळ वगैरे ज्येष्ठ होते, त्यांनी बोलायला पाहिजे होतं. आणि आज जेव्हा अजितदादा रोहितचा कान पिळताना सांगतात की 4-4 वेळा आमदार झाल्यानंतर एवढं चुरू चुरू बोलत नव्हतो. पण अजितदादांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, की असलं फालतू निरर्थक बोलणं जेव्हा आजोबा सुद्धा खपवून घेतात, आत्या सुद्धा खपवून घेतात, तेव्हाच ते शेंबडं पोर शेफारत असतं. त्या पोराला शेफाराला देणारे खरे गुन्हेगार आहेत. ती एक जुनी कुठची तरी गोष्ट ऐकलेली आठवते, की एक मुलगा असेच उचापती करत असतो आणि आई दरवेळेला त्याचं समर्थन करून त्याला पाठीशी घालत असते. आणि ते पोरग इतकं बिघडत जातं की एकदा दरोडा घातला किंवा मर्डर केली म्हणून त्याला शिक्षा होते, फाशीची शिक्षा होते. तेव्हा शेवटची इच्छा विचारल्यावर तो म्हणतो की मला आईला भेटायचंय. आणि आईला जेव्हा भेटायला त्याला आणतात, तेव्हा तो आईला मिठी मारतो आणि करकचून आईचा कान तुकडा पाडून चावतो. तेव्हा सगळे विचारतात काय, म्हणे वेळच्या वेळेला हिने या कानाने माझ्या विषयीच्या तक्रारी ऐकल्या असत्या आणि मला सुधारलं असतं,
तर मी आज फाशीच्या तख्तावर चढलो नसतो. तेव्हा अजितदादा जे बोलतायत ते रोहित पवार विचारात घेतील असं बिलकुल शक्यता नाही. पण अजितदादांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी योग्य वेळेला आपल्या पुतण्याचा कान पकडण्याचं धाडस केलेलं आहे आणि वेळोवेळी त्यांनी केलेलं आहे. तर त्याचं कौतुक पण व्हायला पाहिजे. किंबहुना त्यांचंच नाही, प्रत्येक पक्षातल्या अगदी एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, आणखीन कोणी काँग्रेसचे नेते असतील, त्या सगळ्यांनी आपल्या पक्षातल्या वयाने तरुण, अकलेने कमी असलेल्यांना जर कान पकडले वेळच्या वेळी तर त्यांच्या पक्षाचं भलं होईल. कारण लोक, मतदार असतो तो रोज येऊन तुम्हाला बोलणार नाही की हे चुकलं, तुमच्या नेत्याचं हे चुकलं, हे सांगायला येणार नाही. पण असं मीडियामध्ये झळकण्यासाठी, माध्यमातून आपल्याला हेडलाईन मिळण्यासाठी किंवा आपला चेहरा दिसण्यासाठी जो काय खुळेपणा चालतो, त्याला वेळच्या वेळी जर पायबंद घातला गेला नाही तर तुमच्या पक्षाची जनमानसातली प्रतिमा रसातळाला जात असते. आणि राहुल गांधी हे सगळ्यात मोठं उदाहरण तुमच्या समोर आहे की प्रत्येक वेळेला आपल्या पक्षाची नाचक्की कशी करायची हे राहुल गांधी विचारपूर्वक ठरवतात आणि अंमलात आणतात. आणि तोच रोग, तोच आजार हा वेगवेगळ्या राजकीय पक्षात बोकाळलेला आहे आणि त्याची फार मोठी किंमत त्या त्या पक्षांना मोजावी लागते. मला आठवतं प्रज्ञासिंग ठाकूर ह्या गेल्या लोकसभेमध्ये भोपाळच्या खासदार होत्या. पण एका ठिकाणी बोलताना त्यांनी गोडसेचं कौतुक केलं. गोडसे हा देशभक्त होता असं म्हटलं. तर हिंदुत्ववादी असून सुद्धा नरेंद्र मोदी यांनी प्रज्ञासिंग ठाकूर यांना माफ केलेलं नव्हतं. आणि म्हणून मोदी हा आजच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांसाठी एक आदर्श नेता आहे की नेत्यांनी कुठच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत आणि आपल्या सहकार्यांना कुठच्या मर्यादा पाळायला लावल्या पाहिजेत. याचं आदर्श उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी आहे. सुप्रिया ताई असोत किंवा रोहित पवार असोत, जीभ लांब करून उठता बसता यशवंतरावांनी सांगतात यशवंतरावांकडून आम्ही शिकलो, यशवंतरावांची आम्हाला शिकवण आहे. रोहित पवारला यशवंतरावांचं शब्द लिहिता तरी येईल का? यायचं असेल तर एकदाच अजितदादा बोलले होते आणि त्यासाठी त्यांनी अगदी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन पापक्षालन केल्यासारखं एक दिवसाचं उपोषण वगैरे, काय काही तासाचं काय ना उपोषण केलं होतं मला आठवतं. यशवंतराव जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा यशवंतरावांच्या शालीनतेचा श देखील तुम्हाला लिहिता येणार नाही, एवढी तुमची लायकी आहे रोहित पवारची. मी वारंवार यशवंतरावांचं एक वचन सांगतो. काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना यशवंतरावांनी एक सांगितलेलं महत्वाचं मार्गदर्शन होतं की राजकारणात वावरता तेव्हा काय बोलायचं हे माहिती नसलं तरी काय बोलू नये नक्की माहिती असलं पाहिजे. अन्यथा चुकीचं बोलून तुम्ही पक्षाचं, संघटनेचं आणि समाजाचं नुकसान करत असता. हे रोहित पवारांच्या गावीही नसावं. म्हणून मिळेल तिथे नको ती अक्कल पाजळण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. आणि खुद्द काकांनाच सार्वजनिक समारंभामध्ये शाल जोडीतून पुतण्याला एक जोडा हाणावा लागला. हे असे लोक परिवाराची सुद्धा प्रतिष्ठा रसातळाला घेऊन जातात. शरद पवारांचं हे पाप आहे की त्यांनी पक्षीय राजकारणाला परिवाराचं राजकारण करून टाकलं आणि म्हणून मग एक नातू आला, दुसरा नातू आला, तिसरा नातू आला, मुलगा आला, पुतण्या आला, मुलगी आली, हे सगळं सुरू झालं. पवारांची आज जी विटंबना होते त्याचं बेसिक कारण मला असं ते वाटतं की लायकी नसताना जेव्हा तुम्ही आपला वारसा सोपवता त्यातूनच असले दिवटे तुमच्या राजकीय परंपरांची नासाडी करून टाकत असतात.
पण असो, हा व्हिडिओ अजितदादांची पाठ थोपटण्यासाठी आहे. मला असं वाटतं की अगदी देवेंद्र फडणवीस असोत किंवा बाकीच्या सगळ्या, उद्धव ठाकरे असोत, एकनाथ शिंदे असोत, या प्रत्येकाने अजितदादांचा धडा गिरवला पाहिजे की आपल्या पक्षाचा का असे ना, त्याचा वेळच्या वेळी कान पिळला पाहिजे, कानफटलं पाहिजे. कारण अशा लोकांना तात्पुरती हेडलाईन मिळत असेल आणि मीडियाला ब्रेकिंग न्यूज मिळत असेल, पण ते ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्याची प्रतिष्ठा मातीमोल करत असतात, स्वतःच्या पक्षालाच अडचणीत आणत असतात. अजितदादा, धन्यवाद. मित्रांनो, मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.